आज दिनांक 23 जानेवारी शुक्रवारी नंदुरबार नगरपालिकेत पार पडलेल्या जनरल बोर्डाच्या बैठकीत विविध समित्यांची निवड लोकनेते माणिकराव गावित सभागृहात सकाळी 11 वाजता प्रांत अधिकारी तथा पीठासन अधिकारी अंजली शर्मा, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, मुख्य अधिकारी पदाधिकारी आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडली। या बैठकीत बांधकाम सभापती म्हणून देवेंद्र जैन, शिक्षण सभापती म्हणून भावना गुरव, पाणी पुरवठा सभापती म्हणून कैलास पाटील, महिला व बाल विकास सभापती म्हणून शीतल कुणाल वसावे आणि स्वच्छता तसेच आरोग्य सभापती म्हणून प्रीतम ढंडोरे यांची निवड करण्यात आली। यावेळी AIMIM या विरोधी पक्षाला जाणीवपूर्वक शून्य प्रतिनिधित्व देण्यात आल्याबाबत तोंडी व लेखी हरकत गटनेते सय्यद रफत हुसेन यांनी नोंदवली। तसेच भाजपाकडून चारुदत्त कडवणकर यांनीही हरकत नोंदवली। सदर हरकत प्रोसिडिंग व मिनिट्स मध्ये शब्दशः नोंदवण्यात यावी अशी मागणी सय्यद रफत हुसेन यांनी केली आहे। ते पुढे म्हणाले की हा प्रश्न कोणत्याही पदाचा किंवा पक्षाचा नसून नगरपालिकेची लोकशाही, पारदर्शकता, न्याय व प्रतिनिधित्वाचा आहे। तरी सदर निर्णयाचा तात्काळ पुनर्विचार करून AIMIM या विरोधी पक्षाला स्थायी समितीमध्ये योग्य व न्याय प्रतिनिधित्व देण्यात यावी अशी ठाम मागणी सय्यद रफत हुसेन यांनी केली आहे। क्राईम FIR साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट, नंदुरबार। जो भी गठनेता है उनसे विनती है कि आप अपनी पार्टी के डिसीजन लीजिए। मैं भी मेरी पार्टी का गठनेता हूँ, सो आप लोग ही फैसले मत करिए मेरी पार्टी को। नहीं, उन्होंने बोला है, मैं इसलिए उनसे रिक्वेस्ट कर रहा हूँ आपके माध्यम से। दूसरी बात मैडम कि मैं अभी जो हरकत लेना चाह रहा हूँ ना, तो वो प्रोसीडिंग्स और मिनट्स के अंदर उसको रिकॉर्ड किया जाए। मेरी रिक्वेस्ट है आपसे। मैं ये रिटर्न में भी आपको देने वाला हूँ और मैं इसको वैसे ही शब्द बाय शब्द पढ़ रहा हूँ आपके सामने, ठीक है। माननीय पीठासीन अधिकारी महोदय, नगरपालिकेच्या सभेत स्टँडिंग कमिटीच्या गठनासंदर्भात जे निर्णय घेण्यात आला आहे त्या निर्णयास MIM पक्षाकडून ठाम व लेखी कायदेशीर विरोध मी नोंदवत आहे। या नगरपालिकेत सद्यस्थिती पुढील प्रमाणे आहे। शिंदे गटाचे 29 नगरसेवक प्लस नगराध्यक्ष, भाजपचे 8 आणि MIM चे 4 नगरसेवक, एकूण नगरसेवक संख्या 41 हे नमूद करणे आवश्यक आहे की नगराध्यक्ष असणे किंवा संख्याबळ जास्त असणे म्हणजे सर्व समित्यांवर एकाधिकार मिळणे नव्हे। महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल्स ऍक्ट व स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रस्तावित लोकशाही तत्वानुसार स्टँडिंग कमिटी व इतर स्थायी समित्यांचे गठन हाऊसच्या संख्याबळाच्या प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन तत्वावर करणे अपेक्षित आहे। फक्त बहुमत आहे किंवा पर्सेंटेज कमी आहे या कारणावरून MIM या निवडून आलेल्या मान्यता प्राप्त विरोधी पक्षाला पूर्णतः वगळणे हे मनमानी आर्बिट्ररी आहे, भेदभावपूर्ण आहे व लोकशाहीच्या मूलभूत रचनेला बाधा आणणार आहे। स्टँडिंग कमिटी केवळ सत्ताधारी गटाची नसून ती चेक्स अँड बॅलन्स राखण्यासाठी सर्व पक्षांचे प्रतिनिधित्व असलेली समिती असते। विरोधी पक्षाला शून्य प्रतिनिधित्व देण्यात आल्यास स्टँडिंग कमिटी ही एकतर्फी व पक्षपाती निर्णय घेणारी यंत्रणा ठरते, जे कायदेशीर दृष्ट्या मॅडम कलेक्टर किंवा SDO किंवा न्यायालयात टिकणार नाही। हे देखील अधोरेखित करणे आवश्यक आहे की बहुमत म्हणजे हुकुमशाही नाही, नगराध्यक्ष म्हणजे लोकशाही किंवा बायपास करण्याचे अधिकार नाही। त्यामुळे MIM पक्ष हा स्टँडिंग कमिटीच्या गठनेस औपचारिक व कायदेशीर हरकत नोंदवित आहे। सदर हरकत सभेच्या प्रोसिडिंग व मिनिट मध्ये शब्दशः नोंदवण्यात यावी अशी आमची मागणी आहे। धन्यवाद।